नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आता थोड्याच वेळात उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी वडीगोद्रीमध्ये दाखल होणार आहे. गिरीश महाजन, उदय सामंत, त्याचबरोबर अतुल सावे आणि आमदार गोपीचंद पडळकर हे छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळावर काही वेळापूर्वीच दाखल झाले आणि तिथून ते वडीगोद्रीसाठी रवाना देखील झाले. या शिष्टमंडळामध्ये हे सर्वजण आहेत आणि आज ते लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची विनंती करणार आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी द्या अशी मागणी करत लक्ष्मण हाके त्याचबरोबर नवनाथ वाघमारे यांचं गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे वडीगोद्री परिसरामध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील आता वाढवण्यात आला आहे. तर ही तीनही दृश्य आपण पाहतोय. सरकारचं शिष्टमंडळ आता आज लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेलं आहे. ते वडीगोद्रीकडे रवाना झालंय. तर दुसरीकडे वडीगोद्री परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आलाय. तर हाकेंच्या उपोषणाचा मात्र आज 9वा दिवस आहे. तर लक्ष्मण हाके हे गेल्या 9 दिवसांपासून उपोषणावर आहेत. नवनाथ वाघमारे हे देखील उपोषण करतात. पासून लक्ष्मण हाके आणि नवनाथजी हे जे उपोषणाला बसलेले आहेत, मला वाटतं त्यांची तब्येतही आता डॉक्टरांच्या रिपोर्टमुळे थोडी खालावत चाललेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती करायला आलेलो आहे. आता 8 दिवस झाले अन्नत्याग त्यांनी केलेला आहे, उपोषण त्यांचं सुरू आहे आणि म्हणून त्यांनी उपोषण सोडावं, आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. शासन आपल्याबद्दल सकारात्मक आहे, ओबीसींबद्दल सकारात्मक आहे, मराठा समाजाबद्दलही सकारात्मक आहे. आपल्याला जे अपेक्षित आहे ते सरकारही निश्चित करणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आज विनंती करणार आहोत की आपण उपोषण मागे घ्यावं. आम्ही मागच्या वेळेसही सांगितलं होतं की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि तेच आजही आमचा तो स्टँड आहे आणि नक्कीच त्याच्यात आम्ही आज हाके साहेबांना आणि वाघमारे साहेबांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सध्या आपल्यासोबत आहेत. महेंद्र, लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आणि शिष्टमंडळ अगदी थोड्याच वेळात हाकेंची भेट घेण्यासाठी पोहोचत आहे. लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, या दोघांचं उपोषण जे आहे ते आजचा 9वा दिवस आहे आणि उपोषणकर्त्यांची जी प्रकृती आहे ते पण खालावली. आता थोड्याच वेळात शिष्टमंडळ जे आहे ते दाखल होईल. आता नेमकं शिष्टमंडळ काय निर्णय घेईल, काय त्यांचा संवाद घेईल याकडे उत्कंठा शिकायला लागलेली आहे. माझ्यासोबत नवनाथ वाघमारे आहेत. आज त्यांचा 9वा दिवस आहे. शिष्टमंडळ आता येते तुमच्याकडे, काय तुमच्या अपेक्षा वगैरे वाटते? शिष्टमंडळाकडून आता आमच्या जी मागण्या आहेत, आम्ही वारंवार TV चॅनलच्या माध्यमातून ज्या मागण्या आम्ही करत आहोत किंवा ओबीसीच्या 29% आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे आणि ज्या राज्यामध्ये ज्या 54 लाख नोंदी मागच्या दाराने वाटप सुरू आहे, ह्या नोंदी तात्काळ थांबून ह्या ज्या दिल्यात ह्या रद्द झाल्या पाहिजे. आणि मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही ओबीसी मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. हे सुद्धा त्यांनी आम्हाला लिहून द्यावं की कसा धक्का लागणार नाही. कारण की जरांगे म्हणतात की आम्ही ओबीसीमध्ये 80% घुसलो आहोत आणि जर 80% जरांगे म्हणतात आणि मुख्यमंत्री म्हणतात आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, नेमकं याच्यामध्ये आम्हाला तफावत काय आहे हे कळत नाही. हे सुद्धा आम्हाला समजून सांगावं, आमची ही प्रमुख मागणी. आज पडळकर असतील, अतुल सावे असतील, गिरीश महाजन पण आहेत, त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील? आज उपोषण तुमचं मागे घ्याल? आज राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या अनेक मंत्री उदयजी सामंत असतील, अतुलजी सावे असतील आणि आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि त्याबरोबर शिष्टमंडळात गोपीचंदजी पडळकर साहेब आहेत. आता यामध्ये गिरीश भाऊ महाजन सुद्धा मी एक ओबीसीच आहे असं म्हणत आलेत. त्यामुळं आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि अतुल भाऊ सावे यांच्याकडून तरी आम्हाला अपेक्षा आहे की यांनी आमची बाजू मांडून असं लेखी लिहून आणावं. येतानीच ही रिकामी म्हणजे त्यांचा वेळ घालण्यापेक्षा आमचा वेळ घालण्यापेक्षा त्यांनी येता वेळेसच असं काहीतरी लेखी लिहून आणावं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि 29%. सागर, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीचं आम्हाला लेखी आश्वासन द्यावं, बरोबर, अशी जी मागणी आहे आता आपल्याला इथले उपोषण करताना पाहायला मिळतात. सागर, नक्कीच. तर काही वेळातच शिष्टमंडळ यावेळी